मुंबईतील चार बंगला परिसरात वाहनावर झाड कोसळलं। अपघातामुळे स्थानिक रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। दुसरीकडे स्वामी विवेकानंद रोडवरही मोठं झाड कोसळलं। घटनेची माहिती मिळताच मदत कार्य करण्यात आलं आणि रस्ता मोकळा करण्यासाठी संबंधित पथक घटनास्थळी दाखल झालं। मुंबईत गेल्या 3 वर्षात झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय। झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये 3 वर्षात 125 जण जखमी झाले। दरम्यान मंगळवारी शहरात 6, पूर्व उपनगरात 11 आणि पश्चिम उपनगरात 13 अशा एकूण 30 ठिकाणी झाडं आणि फांद्या पडण्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्या। शिवाय उद्यान विभागाच्या धोकादायक वृक्षांच्या सर्वेक्षणात शहरातील 387 धोकादायक झाडांचं सर्वेक्षण पालिकेनं केलं होतं। त्यापैकी 369 झाडं हटवण्यात आल्याची माहिती समोर येते। बातमी डोंबिवलीतून आहे। काटई नाका परिसरात मुसळधार पाऊस होतोय। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी झालं। रोडवर पाणी साचल्यामुळे वाहन चालकांची मोठी तारांबळ उडाली। तर रात्रभर पडलेल्या पावसामुळे नालासोपाराच्या वाकणपाडा परिसरातला रस्ताच पाण्याखाली गेलाय। रस्त्यावर साचलेलं पाणी, रस्त्याच्या बाजूला अर्धवट खोदून ठेवलेलं काम यामुळे वाहन चालकांचे मात्र चांगलेच हाल झाले। दुसरीकडे गुडघाभर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहन चालकांना तारेवरची कसरत करतच वाहनं पुढे न्यावी लागतायत। तर वसई विरार शहरात पावसाचा जोर वाढलाय। नालासोपाऱ्याच्या तुळींज रस्त्याला नदीचं स्वरूप आलंय। टाकीपाडा रोड, सोपारा फाटा इथला मुख्य रस्ता पाण्याखाली गेलाय। सोलापूरच्या माढा तालुक्यातील तांबे गावातील शाळकरी विद्यार्थ्यांची रस्त्याअभावी मोठी गैरसोय होते। चिखलातून वाट काढत तारेवरची कसरत करत या विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय। दरम्यान रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे। राजापूर तालुक्यातल्या सवतकडा धबधबा पावसामुळे ओसंडून वाहतोय। तर 100 फुटावरून फेसाळणारा हा धबधबा सध्या प्रवाहित झालाय।